नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पूर्व परीक्षेचा 2025चा जो निकाल आहे, हा निकाल म्हणजेच उत्तर तालिका ही उपलब्ध झाली होती. उत्तर तालिका तुम्ही चेक केली असेल. कशी डाउनलोड करायची जर माहीत नसेल, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर हा कठीण होता असं सांगितलं जात आहे. तर अपेक्षित कट ऑफ ही कितीपर्यंत असू शकते एम-पी-एस-सी गट ब पूर्व परीक्षा 2025ची, याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अपेक्षित कट ऑफ हा कितीपर्यंत जाऊ शकतो. सगळी महत्त्वाची माहिती ही डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर एम-पी-एस-सी गट ब पूर्व परीक्षा 2025ची जी उत्तर तालिका आहे हे डाउनलोड केली असेल तुम्ही, जर नसेल केली तर कशी करायची सगळ्यात अगोदर पाहून घेऊयात. एम-पी-एस-सी गट ब पूर्व परीक्षा 2025साठी पहिली उत्तर तालिका ही प्रसिद्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवर जाऊन त्यावर लॉग इन करून तुमच्या अकॅडमीच्या ग्रुपमधून उत्तर तालिका डाउनलोड करायची आहे. तुमच्या परीक्षेच्या सेटनुसार ABCD जे सेट आहेत, या सेटनुसार उत्तर तालिका तपासायची आहे आणि तुमच्याकडे कार्बन कॉपीवरून तुमचे उत्तर जे आहेत हे चेक केली जाऊ शकतात. जे कार्बन कॉपी तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार तुमचे उत्तरं तपासू शकता आणि त्यानंतरनं तुमचे गुण आणि श्रेणी कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओमध्ये सांगू शकता, जेणेकरून तुमचे गुण समजतील आणि बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल की कट ऑफ जो आहे पेपर सगळ्यांना कसा गेला होता. त्याचबरोबर अपेक्षित कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत येऊ शकतो, किती लागू शकतो. मार्क्सची जी रेंज आहे सगळ्या यामध्ये उमेदवार जे असतील कॅन्डिडेट यांचे आपल्याला समजणार आहे. उत्तर तालिका प्रसिद्ध होऊन 2 दिवस झालेले आहेत. तर ज्यांनी चेक केली नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने लॉग इन करून चेक करायचे आहे. आता कट ऑफ जो आहे कसा काढला जातो, या अगोदर सुद्धा मी तुम्हाला याबाबतची माहिती दिली होती. कट ऑफ कसा काढला जातो तर पुन्हा एकदा पाहूयात. कट ऑफ कशावर ठरवली जाते, पेपर जो आहे कसा होता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर कट ऑफ ठरवण्यात पेपरची काठिण्य पातळी ही सगळ्यात महत्त्वाची असते. ज्यामध्ये सांगितलं जातं आहे की एम-पी-एस-सी गट ब परीक्षा पूर्व परीक्षा 2025चा जो पेपर आहे काठिण्य पातळी ही जास्त होती, कठीण पेपर होता. तर पेपर जर कठीण असेल तर कट ऑफ खूपच कमी जाऊ शकतो. सोपा असला तर जास्त राहतो. साहजिक सिंपल नियम आहे यामध्ये. पण यंदा पेपर मॉडरेट ते हार्ड स्वरूपाचा म्हणजे मध्यम ते थोडा कठीण स्वरूपाचा होता. यामध्ये लांब स्टेटमेंट जास्त विचारण्यात आले होते. त्याचबरोबर वन लाईनर प्रश्न सुद्धा कमी होते. यामध्ये जर पाहिलं तर मॅथ्स आहे म्हणजे गणित आणि रिझनिंगची पातळी सुद्धा मागील वर्षीपेक्षा जास्त कठीण अशी होती. परिणामी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला आणि अनेकांना मॅथ रिझनिंगपर्यंत पोहोचता आलं नाही. सध्याची परिस्थिती अशी झाली की सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना पेपरची काठिण्य पातळी जास्त असल्यामुळे वेळ कमी पडला आणि त्याच्याबरोबरच जी रिझनिंग आहे गणित आणि बुद्धिमत्ता असलेलं रिझनिंग यापर्यंत पोहोचताच आलं नाही. यामध्ये पाहू शकता प्रश्न जे आहे त्या ठिकाणीचा अजून कठीण होते. त्यासाठी सुद्धा जास्त उमेदवारांना वेळ लागत होता. त्यांचे जे प्रश्न आहेत मॅथ आणि रिझनिंगसाठी सुद्धा वेळ जो आहे हा जास्त महत्त्वाचा होता. कालांचे स्टेटमेंट यामध्ये विचारण्यात आले होते हे जास्त लांब मोठे असे होते. तर हे विश्लेषण जे आहे मागील वर्षाच्या कटापवरून अपेक्षित अंदाज जो कट ऑफ आहे अंदाज आपल्याला समजणार आहे. तर यासाठीच आपण आता पेपर गेल्या वर्षीचा कसा होता त्यावरचा कट ऑफ होता, मात्र यावर्षीचा जर आपण पेपर पाहिला तर कठीण होता. यामध्ये थोडा हार्डच गेलेला आहे सगळ्यांना, त्यामुळे कट ऑफ कसं लागेल हे समजून येईल. आता मागील वर्षीचा 2024चा जर कट ऑफ पाहिला, मागील वर्षीचा कट ऑफ हा ओपन श्रेणीसाठी यामध्ये आधार घेऊन आपण अंदाज लावता येतो. म्हणजे ओपन साठीच पाहूयात, कारण बाकीच्या कॅटेगरीमध्ये जागा कमी जास्त किती उमेदवार यावर तो कट ऑफ कमी जास्त होत असतो. मात्र ओपनचा कट ऑफ हा सगळ्यात जास्त विश्वासार्ह असतो. त्याच्यामुळे आपण ओपनचा कट ऑफ हा पहिल्यांदा पाहूयात. एम-पी-एस-सी गट ब पूर्व परीक्षा 2024चा ओपनचा कट ऑफ जो आहे
यामध्ये 65.50 इतका लागला होता. हा आहे 2024चा कट ऑफ. एस साठी सुद्धा पाहूयात 61.50. त्याच्यानंतर ओबीसी साठी जवळपास ओपन प्रमाणे म्हणजे 62 61 पर्यंत 60 पर्यंत हा गेलेला होता. ईडब्ल्यू एस कॅटेगरी जी आहे यामध्ये कमी आला होता, म्हणजे कमी शक्यता होती. एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याकडे सध्या नाहीये. एस टी कॅटेगरीसाठी पाहिलं तर कमी, आणि एस एन टी ओबीसीमध्ये ओबीसीच्या रेंजमध्ये म्हणजे 58 ते 60च्या दरम्यान हा कट ऑफ होता 2024 साठीचा. महत्त्वाचा म्हणजे हा कट ऑफ गेल्या वर्षीचा आहे. आता ओपन आणि एस सी मध्ये फक्त 1 मार्कचा फरक जो आहे हा फरक गेल्या वर्षीच्या कट ऑफमध्ये होता. त्याचबरोबर दिव्यांग आणि अनाथ श्रेणीचा जो कट ऑफ आहे हा अंदाजित करणं कठीण आहे, कारण त्यावेळेला किती उमेदवार होते. त्याचबरोबर आता समजा आता 10 उमेदवार आहेत गेल्या वर्षी, तर त्यामध्ये त्यांच्या अंदाजे जो कट ऑफ आहे तो लागेल. मात्र जर उमेदवार जास्त असेल तर कट ऑफ बदलेल, कारण याचा अंदाज देणं त्यामुळे कठीण आहे, कारण त्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या गुणांवर अवलंबून हा कट ऑफ असतो. त्यामुळे इथे अंदाजित कट ऑफ देणं शक्य नाहीये. तर आता 2025 सालीचा महत्वाचा व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अपेक्षित कट ऑफ जो आहे 2025चा हा कितीपर्यंत जाऊ शकतो. तर यंदाच्या पेपरच्या काठिण्य पातळीमुळे जास्त हार्ड असा पेपर होता, मध्यम ते कठीण असा स्वरूपाचा होता. सगळे उमेदवार हेच सांगत आहेत. तर मागील वर्षीपेक्षा 5 ते 7 मार्क्सची जी कमी मार्क्स आहेत हे होणं ची शक्यता सगळ्यात जास्त दिसते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये समजा 60 पर्यंत जात असाल तर 50 पर्यंत तुमचा जो 52 पर्यंत जो कट ऑफ आहे म्हणजे घसरण कमी होण्याची शक्यता आहे. यानुसार जर अंदाज आपण पाहिला तर ओपन कॅटेगरी आपण घेतली, गेल्या वर्षी 62 ते 63 पर्यंत होती. यावर्षीचा अंदाज कठीण पेपर असल्यामुळे महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता यावर्षीचा अंदाज ओपन कॅटेगरीसाठी 55 ते 57च्या आसपास राहील. त्याच्यानंतर एस सी साठी ओपनपेक्षा कमी 1 ते 2 मार्क्स म्हणजे 53 ते 55च्या दरम्यान असा कट ऑफ राहील. त्याच्यानंतर ओबीसी, एसीबीसी, एन टी, त्याच्यानंतर एसीबीसी आहे, ओपन ओबीसी आहे, रेंजमध्ये 1 ते 1.5 मार्काचा फरक राहील म्हणजे 53-54च्या दरम्यान असा कट ऑफ राहील. त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस आहे, एस टी कमी जाण्याची शक्यता आहे म्हणजे 50 पेक्षा खाली येईल. ईडब्ल्यूएस आणि एस टी साठी 50 पेक्षा खाली हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे यावर्षी. आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 50 पेक्षा कमी एमपीएससीचा कट ऑफ, एमपीएससी गट ब पूर्व परीक्षेचा कट ऑफ येण्याची शक्यता आहे. तर प्रत्येक श्रेणीसाठी मागील वर्षापासून तुम्ही जर 5 ते 7 मार्क्स कमी केलं तर तुमचा अंदाज हा लागू शकतो. आता हा सगळा जो कट ऑफ आहे पेपरच्या विश्लेषणावर आपण केलेला आहे, कारण पेपर यावर्षीचे कठीण आहेत. तुम्ही सुद्धा तुमचा अंदाज शेअर करू शकता. मी असं म्हटलेलं नाहीये की असाच अंदाज असेल, 100% अशाच पद्धतीचा जो कट ऑफ आहे हा लागणार आहे. कमी सुद्धा होईल, जास्त सुद्धा होईल. काही उमेदवारांना पेपर सोपे सुद्धा गेले असतील, परंतु प्रथम दर्शनी तुम्ही जर चेक केलं तर सगळ्यांसाठी हा कट ऑफ कठीण गेला होता. आता सगळ्यात महत्त्वाची दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर मार्क्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. त्याचे प्रश्न आहेत ज्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं, कारण 0.5 मार्क्सचा फरकही तुम्हाला प्रिलियमसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. जर प्रिलियमसाठी 0.5 मार्क्स तुमचे जर प्लस झाले तर कदाचित तुम्ही मेन्समध्ये सुद्धा जाऊ शकता. या कारणामुळे जर काही प्रश्नांमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन तुम्ही नोंदवायचं आहे. जर आयोगाचे उत्तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल किंवा प्रश्नांमध्ये जर काही गडबड वाटत असेल तर सपोर्टिंग जे डॉक्युमेंट आहेत, PDF डॉक्युमेंट, ते उत्तर सॉल्व करून तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे यामध्ये घेऊ शकता. यामुळे प्रश्न बदलला जाऊ शकतो किंवा रद्द होऊ शकतो आणि त्यामुळे तुमचे जे गुण आहेत त्या प्रश्नाचे तुम्हाला मिळू शकतात. आणि मागील वेळी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना 0.5 गुणांमुळे फक्त 0.5 इतके गुण कमी मिळाल्यामुळे त्यांची प्रिलियम जे आहे हे निघाली नव्हती. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा इथे लक्षात घेण्यासारखी आहे. 0.5 मार्क्स जे आहे ते सुद्धा तुम्हाला पुढच्या मेन्ससाठी तुम्हाला चान्स देऊ शकतात. तुमची प्रिलियम पूर्व परीक्षा जी आहे ही क्लिअर होऊ शकते, निघू शकते. त्यामुळे हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवून तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन तुम्ही नक्की नोंदवा. तर अशा पद्धतीने तुम्ही अजूनही तुमची उत्तर तालिका
चेक केले नसेल तर तपासू शकता. तुमचे गुण इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून सगळ्या दुसरे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा समजेल. तर अशा पद्धतीने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा जो कट ऑफ आहे 5 ते 7 गुणांनी प्रत्येक प्रवर्गासाठी कमी जाईल. एक्झॅक्टली किती कट ऑफ येतोय किंवा त्यानंतरची सगळे अपडेट आहे अशाच आपण घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.